गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आपण ही प्रश्नपत्रिका बघणार आहोत 2021ची. 2021ची जी प्रश्नपत्रिका आहे यामध्ये जे आलेले प्रश्न, कारण प्रत्येक प्रश्न हा खूप मोलाचा असतो, कारण त्याचं स्पष्टीकरण बघून प्रश्न नेमका कसा येतो आणि काय विचारलं जातं हे पण खूप महत्त्वाचं. पहिला प्रश्न आलेला आहे, बाल्य अवस्था की अवधी में विकास. बघा, म्हणजे बाल्य अवस्था जी असते त्याच्यामध्ये विकास कसा होतो या संदर्भात आलेला प्रश्न आहे. पहिला ऑप्शन काय म्हटलंय, धीमी गती से होता है एवं उसे मापा नहीं जा सकता है. आता बाल्य अवस्थामध्ये जी वाढ असते ती मंदावते, पण भाषा विकास काय असतो, जोरात होतो. पण इथे काय म्हटलेलं आहे, मापा नाही जा सकता. आता विकास तर मापू शकतो ना, म्हणजे उंची किती आहे तर मोजता येईल, पण इथे काय म्हटले, मापाने. म्हणजे काय झालं, एक चुकीचा ऑप्शन दिलेला आहे. दुसरा ऑप्शन काय म्हटलंय, बहुस्तरीय और मिश्रित होत आहे. बहुस्तरीय और मिश्रित होत आहे म्हणजे काय, का बाल्य अवस्थामध्ये काय एखाद्या मुलाचा भाषा विकास पण जास्त होईल, बरोबर आहे का नाही, बहुमिश्रित, आणि एखाद्याची उंची पण वाढू शकते, म्हणजे काय मिश्रित असू शकतो. बहुस्तरीय आणि मिश्रित होत आहे. तिसरं काय म्हटलंय, केवळ परिणामक परिवर्तन होते. केवळ परिणामक परिवर्तन होते म्हणजे फक्त मुलांची उंचीच वाढते. फक्त मुलांची उंचीच वाढते का, तर अजिबात नाही. भाषा विकास पण होईल. परिणामक म्हणजे काय, फक्त याला मात्रात्मक म्हटलं जातं, पण गुणात्मक सुद्धा विकास होऊ शकतो, म्हणजे नवनवीन कौशल्य सुद्धा शिकता येतात. पण इथं काय म्हटलं, केवळ परिणामक, म्हणजे हे पण होणार नाही. चौथा ऑप्शन काय नाही, अनियमित और असंबद्ध. आता विकास कधी अनियमित होत नाही हे लक्षात ठेवा, कारण विकास काय होतो, नियमित चालणारी प्रक्रिया आहे. अनियमित म्हणजे काय, विकास होईल किंवा होणार नाही असं थोडी. मानवाची वाढ ही होतेच, मानवाची वाढ होतेच ना, म्हणजे अनियमित आहे का. आता एखादा मूल जन्माला आला, मग असं म्हणणार का अनियमित, आता वाढू शकणार नाही, एवढंच राहील, असं नाही. तर विकास काय, नियमित प्रक्रिया आहे, वाढ होते. म्हणजे हे ऑप्शन पण चुकीचं दिलं आहे. पण ऑप्शन 2 काय आहे, का विकास बाल्यावस्थामध्ये जो विकास असतो तो बहुस्तरीय आणि मिश्रित होता हे. आता दुसरा प्रश्न आलेला होता. हा प्रश्न ज्याने सिद्धांत वाचलेला असेल तो बरोबर उत्तर देईल. कोणत्या सिद्धांतावर आहे, हा लेवायगस्कीचा जो सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत आहे त्याच्यावर आलेला प्रश्न आहे. निकटम विकास का क्षेत्र, त्याला समीपत विकास का क्षेत्र असं म्हटलं जातं, त्याला ZPD म्हटलं जातं. ZPD समीपत विकास का क्षेत्र, त्याच्यावर आलेला प्रश्न आहे. निकटम विकास का क्षेत्र क्या है निकटम विकास का क्षेत्र, हे आपण बघणार आहोत. पहिला ऑप्शन काय म्हटलंय, बच्चों के वर्तमान स्तर पर स्वतंत्र प्रदर्शन और वयस्क व अधिक कौशल्य वाले समकक्षों की सहायता से द्वारा उपर्जित किए जाने वाले प्रदर्शन का मध्य क्षेत्र आहे. म्हणजे काय, लेवायगोस्की काय म्हणतोय, का मुलांना तुम्ही स्वातंत्र्य पण द्या, पण ज्या वेळा मुलं कुठेतरी अडथळत असतील तर त्यांना काय करा, वयस्क अधिक कौशल्यवाले समकक्षों की सहायता म्हणजे त्यांच्या वयात त्यांचे सहकर्मी मित्र मोठे माणसं अडथळा निर्माण झाल्यानंतर तुम्ही काय करा, त्यांना मदत पण करा. हे समीपत विकास का क्षेत्र असं प्रकारे म्हटलं जातं, बरोबर आहे का नाही. दुसरा ऑप्शन काय म्हटले, विभिन्न प्रकार के कार्य जो अपनी आयु के अनुसार बच्चों को करने चाहिए परंतु वो नहीं कर सकती. म्हणजे दुसरा ऑप्शन काय म्हटले, विभिन्न प्रकार के कार्य जो अपने आयु के अनुसार बच्चे करने चाहिए परंतु वो नहीं कर सकते. म्हणजे इथे काय म्हटले, त्यांच्या वयानुरूप ते कार्य करू शकतात पण ते करू शकत नाही, असं आहे का समीपत विकासाचं क्षेत्राचं, असं अजिबात नाही. तिसरा ऑप्शन काय म्हटलंय बघा, वो प्रक्रिया जिसमें शुरू में विभिन्न समझ वाले दो व्यक्ती समान समझ पर पोचते. म्हणजे ZPD सिद्धांतामध्ये तुम्ही बघितलं का असा सिद्धांत आहे का, दोन व्यक्ती असेल त्यांचे सारखेच विचारापर्यंत पोचतील, कारण भिन्नता असते. सारख्या विचारापर्यंत कसं काय पोचतील, भिन्नतेचा विचार होईल, म्हणजे तिसरा ऑप्शन पण येणार नाही. चौथा ऑप्शन काय म्हटलंय, वो प्रक्रिया जिसमें बच्चे समाज के वयस्कों को सदस्य द्वारा निर्धारित विधि से कार्य करते. म्हणजे चौथा ऑप्शन काय म्हटलंय, का जे ZPD सिद्धांत असं म्हणतो का मुलं जे असतात ना ते फक्त मोठ्या माणसांनी जे सांगितलं त्याच्यावरच कार्य करतात, त्याच्यावरच निर्धारित राहतात, असं कधी सांगितलं का, अजिबात नाही. पण ZPD सिद्धांताचा अर्थ काय होतो, निकटम विकासाचा क्षेत्र, की बच्चे वर्तमान स्तर पर स्वतंत्र प्रदर्शन और वयस्क अधिक कौशल्य वाले समकक्षों की सहायता उच्च द्वारा अपरिजित किए जाने वाले. म्हणजे काय, एखाद्या याच्यामध्ये कौशल्यामध्ये अडचण निर्माण होत असेल तर त्याच्या समकक्षी वयस्क माणसाची मदत घेतल्यावर त्या कौशल्यापर्यंत पोहोचतात, याला म्हटलं जातं निकटम विकासाचा क्षेत्र. आता प्रश्न आलेला आहे जीन पियाजेवर.
आता मी तुम्हाला सांगितलं होतं जीन पियाजे तुम्हाला 4 मार्काला जीन पियाजेचा प्रश्न येतात बरं पेपरामध्ये। पेपर 1 असो पेपर 2 असो 4 मार्क जीन पियाजे के अनुसार बच्चे अमूर्त संक्रियात्मक अवस्था, अमूर्त संक्रियात्मक म्हणजे शेवटची अवस्था। आता अमूर्त संक्रियात्मक अवस्थेमध्ये काय होतं, निगमनात्मक तर्क म्हणजे काल्पनिक विचार करू शकतात। पहिलंच ऑप्शन काय म्हटलंय, अमूर्त संक्रियात्मक अवस्था परिकल्पित निगमनात्मक तर्कवर प्रतित्म चिंतन करणे में समर्थ, म्हणजे काय मुलं काय करतात, काल्पनिक विचार करू शकतात, तर्क करू शकतात। केव्हा करू शकतात ते, अमूर्त संक्रियात्मक अवस्था, तिला औपचारिक संक्रियात्मक अवस्था किंवा निगमन अवस्था पण म्हटलं जातं। म्हणजे पहिलंच ऑप्शन याचं उत्तर आहे, पण बाकीचे 3 पण तुम्हाला समजून घ्यावे लागेल, कारण तुम्ही मला म्हणणार का सर तुम्ही एकच उत्तर का सांगितलं, तिघींचं स्पष्टीकरण का दिलं नाही। मग दुसरा ऑप्शन काय म्हटलं, केंद्रीकरण। आता केंद्रीकरण केव्हा होतं हे तुम्हाला माहिती आहे, केंद्रीकरण होतं पूर्वसंक्रियात्मक अवस्थेमध्ये, आणि अनुक्रमिता सोच कुठे असतं ते पूर्वसंक्रियात्मक, म्हणजे हे उत्तर येईल का अजिबात नाही, आपल्याला अमूर्त विचारलेलं आहे। तिसरं ऑप्शन काय म्हटलंय, संरक्षण, वर्गीकरण आणि श्रेणीबद्धता, म्हणजे ज्या वेळा संरक्षण करू शकतात, वर्गीकरण करू शकतात, श्रेणीबद्ध म्हणजे वस्तू क्रमाने लावू शकतात, हे कोणत्या अवस्थेत, हे मूर्त संक्रियात्मक अवस्थेमध्ये लावू शकतात, पण आपल्याला विचारलंय अमूर्त। चौथं काय, प्रतिकात्मक और सांकेतिक खेळ, प्रतिकात्मक खेळ म्हणजे कुठे येतात, हे पूर्वसंक्रियात्मक अवस्थेमध्ये। म्हणजे 3 ऑप्शन बाहेर झाले, उरलं काय ऑप्शन एकच, जे आपल्याला विचारलं होतं अमूर्त अवस्था। अमूर्त अवस्था म्हणजे प्रकल्पित निगमनात्मक तर्क आणि विचार करू शकतो, या प्रकारे बारकाईने समजून घ्यावं लागतो। आता एक लॉरेन्स कोलबर्ग शास्त्रज्ञ ते होता, त्याने नैतिक विकासाचा सिद्धांत मांडला, त्याच्यावर आलेला प्रश्न। लॉरेंस कोलबर्ग के नैतिक विकास के सिद्धांत के अनुसार व्यक्ति किस अवस्था में जब वो विश्वास करता है कि वर्तमान सामाजिक प्रणाली को सक्रियतापूर्वक बनाए रखने से धनात्मक मानवीय संबंध और सामाजिक वर्ग सुरक्षित रहता है, म्हणजे लॉरेन्स कोलबर्गच्या नैतिक विकासाच्या सिद्धांतावर म्हणजे मुलांना केव्हा वाटतं का आपण काय केलं पाहिजे, समाजाचे नियम पाळले पाहिजे, समाजाचे नियम जर आपण पाळले तर समाजामध्ये म्हणजे समाज काय असेल किंवा एखादं घटक असेल, एखादं राज्य असेल ते सुखरूप चालेल, म्हणजे हे केव्हा वाटतं, ते ऑप्शन 2 काय म्हटलं, सामाजिक क्रम व्यवस्था अभिविन्यास, म्हणजे समाजाने जे नियम तयार करून दिलेले ते नियम आपण पाळले पाहिजे। आता प्रश्न 5वा आहे, प्रश्न 5वा आहे हार्वर्ड गार्डनर याचा सिद्धांत जो होता, या हार्वर्ड गार्डनरच्या सिद्धांतावर आलेला प्रश्न। हार्वर्ड गार्डनरने सिद्धांत दिलेला होता बहुबुद्धी सिद्धांत। आता जोडो का प्रकार, आता म्हणजे कोणते जोडी कशामध्ये काय येतं, आता स्थानिक बुद्धी कोणाकडे असते, मूर्तिकार जो असतो त्या मूर्तिकाराकडे काय असते, स्थानिक बुद्धी। आंतरवैयक्तिक बुद्धी म्हणजे मनोवैज्ञानिक, म्हणजे जे मनोवैज्ञानिक असतात, मग तुम्हाला काय त्रास होतोय, मग कशामुळे असं झालं, काय झालं, म्हणजे भाषिक बुद्धी। भाषिक बुद्धी कोणाकडे असते, जो विक्रेता असतो, विक्रेता म्हणजे कुठले कापड दुकानदार असेल, भाजी विक्रेता असेल, यांच्याकडे भाषिक बुद्धी असेल। कारण एखादा, आता मुलींच्या बाबतीत समजा एखादी मुलीचा रंग थोडा काळा आहे आणि समजा ती ड्रेस घेतला तरी तो दुकानदार म्हणतो की खूप छान दिसतो, तुमच्यावर हा कलर खूप चांगला दिसतो, तर मग ती मुलगी आनंदित होऊन जाते, नाही बाबा मला हा ड्रेस पॅक करा कारण हा चांगला दिसतोय, तो दिसे का ना, पण काय केलं, भाषिक बुद्धीचा वापर करून काय केलं, वापर केला। आणि शारीरिक गती म्हणजे कोणाकडे असते, खेळाडूंकडे असते, या प्रकारे हा प्रश्न होता। प्रश्न 6वा आहे ले वाइगोस्की के अनुसार, म्हणजे ले वाइगोस्कीचा जो सिद्धांत होता याच्यावर आलेला हा प्रश्न आहे। ले वाइगोस्की के अनुसार बच्चों के संज्ञानात्मक विकास में भाषा का महत्वपूर्ण योगदान होता है, म्हणजे ले वाइगोस्की काय म्हणतोय का भाषा काय असते, भाषा संज्ञानात्मक विकासामध्ये महत्त्वाची असते। कारण जर तुम्हाला विचार डेव्हलप करायचे आहेत आणि विचार डेव्हलप जर होत असते तर त्यामध्ये भाषाचा महत्त्वाचा वाटा असतो। पहिला ऑप्शन योग्य आहे। दुसरा ऑप्शन काय म्हटले, बच्चे भाषा अधिग्रहण यंत्रद्वारा करते। आता बच्चे भाषा अधिग्रहण करते हा कोणी म्हटलेले, नॉन चॉमस्की, एलएडी, त्यांच्याकडे एलएडी असतं, असं कोण म्हणतो, नॉन चॉमस्की, पण आपल्याला विचारलेला कोण विचारलेलं आहे ते ले वाइगोस्की, म्हणून एलएडी हे दुसरा ऑप्शन तर लगेच बाहेर झालं, बरोबर आहे का नाही। बच्चों का संज्ञानात्मक विकास चरणों में होता है। आता बच्चों का संज्ञानात्मक विकास चरणों में होता है हे कोणी सांगितलं होतं, आपल्याला जीन पियाजेने सांगितलं होतं, म्हणजे हे झालं का उत्तर, अजिबात नाही। चौथा ऑप्शन काय म्हटलंय, किमा के परिपक्वन से बच्चों में संज्ञानात्मक विकास अग्रेसर होता। आता स्कीमा ह्या शब्दाचा वापर कोणी वापरला, परिपक्वताचा, हा पण जीन पियाजेने वापरला, म्हणजे हे ऑप्शन पण बाहेर झालं। ऑप्शन 3 बाहेर झालेत, म्हणजे ऑप्शन 1 काय म्हणतो, ले वाइगोस्की के अनुसार बच्चों के संज्ञानात्मक विकास में भाषा का एक महत्त्वपूर्ण योगदान होता है, म्हणजे विचार प्रक्रियेमध्ये भाषेचं योगदान असतो ना। आज आपण किती चांगला विचार करतो, जर आपल्याला भाषाच आली नाही तर विचार करू शकतो का। आता जर समजा तुम्हाला विचार इंग्रजीमध्ये करायला लावला पण तुमच्याकडे इंग्रजी भाषाच नाही, शब्दच नाही, तर विचार करू शकतात का। आणि सीटेट नापास होण्याचं मुख्य कारण म्हणजे काय, आता मी जसं मराठीमध्ये वाचतो आणि
स्पष्टीकरण मराठीमध्ये घेतो, समजून घेतो. पण तुम्ही काय करतात, हिंदीमध्येच तो प्रश्न वाचतात आणि विचार हिंदीमध्ये करायला पाहतात. पण आपल्याकडे हिंदीचा एवढा शब्दसाठा नाही आहे. म्हणून लेवायगोस्कीच्या सिद्धांतामधून तरी समजा का तुम्हाला जर विचार करायचा असेल तर मातृभाषेचा वापर करा. म्हणून मी मातृभाषेचा मध्ये वापर करतो आणि म्हणून माझे सगळे उत्तर बरोबर येतात. आता प्रश्न आहे 7वा, एक प्रगतिशील कक्षा. आता प्रगतिशील कक्षाचा प्रश्न आलेला आहे. एक प्रगतिशील कक्षा में शिक्षक अधिगम प्रक्रिया के दौरान अधिगमकर्ताओं का मूल्यांकन. म्हणजे एक प्रगतिशील शिक्षामध्ये शिक्षक मूल्यांकन कशासाठी करतो? अधिगमकर्ता म्हणजे विद्यार्थी, अधिगमकर्ता त्यांचं मूल्यांकन कशासाठी करतो? पहिलं ऑप्शन काय म्हटलंय, बच्चों के अधिगम में सहायक नाही. आता मूल्यांकन सहाय्यक आहे ना, कारण आणि इथे काय म्हटलं नाही आहे म्हणजे काय आज डायरेक्ट बाहेर झालं. कारण मूल्यांकन सहाय्यक काय असतं, कारण एखाद्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन केलं, कुठल्याही विद्यार्थ्याचं मूल्यमापन केलं तर त्या विद्यार्थ्याच्या चुका जाणवतात, त्याने ते कौशल्य आत्मसात केलं किंवा नाही केलं आणि का होत नाही हे मूल्यमापनामुळे समजतं. पण इथे काय म्हटलं, सहाय्यक नाही म्हणजे हे बाहेर झालं. ऑप्शन 2 काय म्हटलंय, बच्चों के अधिगम प्रक्रिया में रुकावट उत्पन्न करताय. आता विद्यार्थ्यांचं जर मूल्यमापन केलं तर रुकावट निर्माण होईल का? उलट चांगलं होईल ना मूल्यमापन केल्यामुळे. म्हणजे हे ऑप्शन पण दुसरं पण बाहेर झालं. बरोबर आहे का नाही? तिसरं ऑप्शन काय म्हटलंय, अभिभावक को प्रपुष्टि देने के लिए प्रयोजक से भेद सफल आहे. म्हणजे अभिभावक म्हणजे त्याचं मूल्यांकन करा आणि त्याच्या पालकांना फक्त सांगण्यासाठी का तुमचा विद्यार्थी हुशार आहे किंवा मठ्ठा आहे, त्याला एवढं मार्क आहे, यासाठी मूल्यांकन करतो का आपण? मूल्यांकन यासाठी केलं जातं का विद्यार्थ्यांमध्ये ते कौशल्य आत्मसात झालं का, हां, व असफल विद्यार्थियों को पहचानने का सहायक होता है. मग पुढे काय दिलेलं आहे का मूल्यांकन यासाठी काय कशासाठी करतात? अभिभावक म्हणजे त्याच्या वडिलांना सांगण्यासाठी का तुमचा पोरगा कसा आहे, हां, त्याला काही येतं का, काय कामाचा आहे का, यासाठी मूल्यांकन करतो का? अजिबात नाही. आणि पुढे काय म्हटले का असफल म्हणजे सफल विद्यार्थी आणि असफल विद्यार्थी यांची पहचान करने के लिए मूल्यांकन करतो का? म्हणजे काय, ओळख करण्यासाठी. हां, हे पास झालेले हे नापास झालेले तिकडे बसा आणि पास झालेले इकडे बसा, नाही तर नापास झाल्याने द्या शाळा सोडून, यासाठी मूल्यांकन करतो का? अजिबात करत नाही. चौथा ऑप्शन काय म्हटलंय, भेद महत्वपूर्ण है. मूल्यांकन काय आता बघा, अधिगमकर्ताओं का मूल्यांकन भेद महत्वपूर्ण है क्योंकि ये बच्चों के समझ की जानकारी देता है. मूल्यांकन कशासाठी केलं जातं का ये महत्वपूर्ण है का बच्चों की समझ की जानकारी देता है और अध्यापक को अपने शिक्षा शास्त्र पर विचार करने में सहायक होता है. म्हणजे मूल्यांकन यासाठी केलं जातं का शिक्षकाला काय, त्या विद्यार्थ्यांची बच्चों की समझ म्हणजे एखाद्या कौशल्याबाबतीत, एखाद्या विचाराबाबतीत त्यांची समज काय आहे, त्यांना कुठे अडथळा निर्माण होतोय का, यासाठी मूल्यांकन केलं जातं. आणि अध्यापक को अपने शिक्षा शास्त्र पर विचारणे में सहायक म्हणजे काय, मी आता शिक्षक आहे, आता मी एक शिक्षक आहे, मग मला वाटत होतं काही हिंदीमध्ये मुलांना समजत नाही, मग मी काय केलं, मूल्यांकन केल्यानंतर मला कळालं का नाही बाबा हिंदीमध्ये सांगितल्यामुळे या मुलांना समजत नाही, मग मी मातृभाषेचा वापर केला, म्हणजे अध्यापन प्रक्रियेमध्ये पण सहाय्यक आहे ना. म्हणजे मूल्यांकन काय आहे, महत्त्वपूर्ण आहे. काय उत्तर असेल, ऑप्शन 4 याचं उत्तर काय आहे हे समजून घ्यायचं. प्रश्न काय विचारलेलं तेच उत्तर द्यायचं, नाही तर प्रश्न वेगळा म्हणतो आणि तुम्ही उत्तर वेगळे देतात आणि म्हणायचं आम्हाला सीटेट पास करा, आम्हाला शिक्षक कुठून होता येईल. प्रश्न 8वां, कक्षा में सभी लिंगों में जेंडर रूढ़िवादी को कम करने के लिए. म्हणजे जेंडर रूढ़िवाद म्हणजे काय, आपल्याकडे पूर्वीपासून चालू झालेलं आहे बघा, पूर्वीपासून आज पण आहे. मुलीला काय थोडं कमजोर मानलं जातं, मुली काय करतात आणि मुलं काय असतात खूप हुशार असतात. आता काय एक थोडी समज झाली, मुली खूप हुशार आहेत आत्ताच्या जनरेशनला, पण पूर्वी काय होतं, मुलांना महत्त्व दिलं. आता काय म्हणतात का मुलीच सगळ्या ठिकाणी हुशार असतात, मुलं काही कामाचे नसतात. याला काय झालं, जेंडर रूढीवाद. कारण मुलीमध्ये किंवा मुलामध्ये अशी काही वेगळी बुद्धी आणलेली आहे का, त्यांच्यामध्ये टाकून दिलेली. मुलींसाठी वेगळी बुद्धी एकच असते, फक्त काय असते, बुद्धी डेव्हलप कशी होते तर त्याला जेवढं मिळालं त्याच्यानुसार बुद्धी डेव्हलप होते ना. आता जर एखादा शाळेतच गेला नाही, त्याची बुद्धी डेव्हलप होईल का, अजिबात होणार नाही. मग त्याला सामाजिक परिसर मिळाला नाही आणि सामाजिक परिसर उपलब्ध झाला तर बुद्धी वाढेल. पण इथे काय म्हटले, कक्षा में सभी लिंगों में जेंडर रूढ़िवाद को कम करने के लिए और विस्तार से संभावनाओं को बढ़ाने के लिए एक प्रभावशाली पद्धती कौन से. म्हणजे जेंडर रूढ़िवाद जर तुम्हाला कम करायचा आहे तर काय करावं लागेल. पहिला ऑप्शन काय म्हटले, लिंगों के जैविक अंतरों की उपेक्षा करना, उन्हें अस्वीकृत करना. म्हणजे काय, हां तू मुलगी आहे ना, हां मग तू काही करू शकत नाही, काही नाही, तू धावण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ नको, क्रिकेटमध्ये भाग घेऊ नको. म्हणजे काय, लिंगों की जैविक भूमिकांची उपेक्षा करणं म्हणजे तू मुलगी आहे ना, नाही क्रिकेट नाही खेळायचं, काय कामाचं नाही, तुला जमणार नाही, उपेक्षा करणार का, अजिबात नाही. दुसरं ऑप्शन काय म्हटले, समाज में चित्रित लिंग भूमिकाओं को प्रबलन करना. म्हणजे समाजामध्ये
जे लिंग भूमिका चालून आलेले त्याला भूमिकाओं को प्रबलन करणं, म्हणजे चांगलं आहे, मुलींना कमजोरच म्हणा आणि मुलंच हुशार असतं असंच म्हणा, म्हणजे याला प्रबलन देणार का तुम्ही? प्रबलन देणं म्हणजे प्रोत्साहन देणार, तर अजिबात देऊ नका. तिसरं ऑप्शन काय म्हटलंय? एक ही लिंग की योग्यता समूह बना. एक लिंग के योग्यता समूह. एक लिंग के योग्यता समूह म्हणजे काय? फक्त मुलींचा गट बनवा, हुशार मुली हुशार आहेत ना, मग मुलींचाच गट बनवा. पण मुलांनी काय पाप केलं? त्यामुळे समूह एकत्र बनवा, मुलं आणि मुली एकत्र पाहिजे. पण इथे काय म्हटले? एकलिंगी समूह. एकलिंगी फक्त मुलींचा समूह किंवा मुलांचा समूह असं करायचं नाही. चौथा ऑप्शन काय म्हटले? क्रियाकलाप केले मिश्रित लिंग समूह बनाना. म्हणजे एखादे क्रिया कौशल्य शिकवत असताना तुम्ही मिश्रित लिंग समूह म्हणजे मुलांना पण संधी द्या आणि मुलींना पण संधी द्या. और विचार विमर्श को प्रोत्साहन देना, म्हणजे एकमेकाचे विचार काय झाले पाहिजे? आदान प्रदान झाले पाहिजे. आता मी जेव्हा D.Edला होतो, एक मालेगावमध्येच एक द्यानं म्हणून गाव आहे. आता तिथे काय होतं का, तिथे मुलांसाठी वेगळी शाळा आणि मुलींसाठी वेगळी होती. तर मग आता मला सांगा, या मुलांमध्ये जर तुम्ही लिंग आधारित समूह बनवला किंवा लिंग आधारित वर्ग स्थापन केले, तर यांच्यामध्ये विचार विनिमय होणार नाही. म्हणजे मुलीच्या भावना काय असतात, मुलांच्या भावना काय असतात, विचार विनिमय झाले नाही तर हे पुढे भविष्यात चांगलं समायोजन करू शकतील का मुलींमध्ये किंवा मुलांमध्ये? त्यामुळे काय करा, मुलांना आणि मुलींना जर एकमेका बाबतीत विचार विनिमय करायचा असेल तर त्यांना काय करा, भेदभाव करू नका, दोघांना एक समान माना. म्हणजे मुली मुलांचा आदर करतील आणि मुलं पण काय करतील? मुलींचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता काय होतं, सगळ्यात महत्त्वाचं, आपण तर शिकलेले सवरलेले माणसं आहेत, आपण काही गोष्टी, त्या जैविक गोष्टी त्या बोलायला घाबरतो. नाही बाबा हे असेल, नाही मग हे मुलींसमोर नाही बोललं पाहिजे. अरे हे जैविक आहे, बोला, मुलांना समज द्या कुठल्या गोष्टीचा काय परिणाम होतो, काय योग्य. जैविक ज्या गोष्टी ज्या निसर्गाने दिलेल्या आहे त्या तुम्ही एकमेकाला प्रकट करा, मुलांना पण सांगा. आता काय होतं, एखाद्या मुलीबद्दल काही असं जैविक गोष्टींबद्दल कोणी काय बोललं का मुलं हसायला लागतात. का हसायला लागतात? कारण तुम्ही काय केलं, समूहामध्ये करून फक्त मुलींनाच त्या गोष्टी देतात. पण त्या मुलांना पण समजू द्या ना, काय असतं बा या जैविक गोष्टी, या काय या स्वतःहून निर्माण नाही झाल्या, या निसर्गाने प्राप्त झालेल्या आहेत. म्हणून काय करा, तुम्हाला विचार विनिमय आणि प्रोत्साहन होण्यासाठी महत्त्वाच्या असतात जैविक गोष्टी. आता 9वा प्रश्न काय म्हटलंय बघा, अध्यापक को कक्षा में बहुभाषिकता को समझना चाहिए. बहुभाषिकता, आता बहुभाषिकता म्हणजे काय? एकापेक्षा जास्त भाषा बोलणारे विद्यार्थी. आता आमच्याकडे अहिराणी भाषा बोलली जाते. कोणती बोलली जाते? अहिराणी. म्हणजे तू काय करतोय, आता तुमच्याकडे जसं म्हणतोय ना, तू काय करते किंवा तू काय करतोय, आमच्याकडे तू काय करते असं नाही, तू काय करी राहिना. तू काय करी राहिना म्हणजे काय? म्हणजे तू काय करतोय, तुझं जेवण झालं का? आम्ही काय म्हणतो, तुनं जेवण होई नका. म्हणजे काय झालं, ही बहुभाषिकता झाली. आमच्याकडे अहिराणी बोलली जाते. मग या बहुभाषिकतेचा वापर काय असतो? पहिला ऑप्शन काय? एक गुणवर साधन आहे. एक गुणवर साधन आहे. आता जर समजा मराठी येत नाही चांगली, मला जर विचारलं एखाद्या मॅडमांनी, तू जेवला का? आता तू जेवला का, आता मी जेवलो का हे मला सांगता येत नाही मराठीमध्ये. मग मी माझ्या अहिराणी भाषेमध्ये का, मी जेवण कर म्हणजे मी जेवण केलं. म्हणजे काय झालं, एक साधन झालं ना माझ्या विचार प्रकटीकरणाचं. दुसरं ऑप्शन काय म्हणतं? एक रुकावट कसं काय? मी तर प्रकट केलं ना, रुकावट अजिबात निर्माण होणार नाही. बहुभाषिकतेला कशा पाहिजे? एक साधन म्हणून बघायचं. एक समस्या म्हणायचे का? नाही बाबा हा कुठून आलेला आहे, त्याची अहिराणी भाषा आहे, काही कामाचं नाही. समस्या नाही, एक साधन असतं. एक व्यवस्थागत मुद्दा आहे. व्यवस्थागत मुद्दा आहे का? माझी भाषा एक व्यवस्थागत मुद्दा आहे का? मी तू भाषा बोलते नाही, ही बहुभाषिकता आहे. बहुभाषिकतेचा वापर कशा केला पाहिजे? तुम्ही एक साधन म्हणून केला पाहिजे. म्हणजे मला अहिराणीमध्ये प्रकट होऊ द्या ना माझ्या मनातील विचार. जर मला मराठी भाषा येत नाही तर मला अहिराणीमध्ये प्रकट होऊ द्या. म्हणजे माझ्या भावना तुम्हाला समजल्या पाहिजे. आता तुम्ही जर मला विचारलं तुला काय खायला आवडतं, मग मी सांगेल माझ्या भाषेमध्ये मला हे खायला आवडतं. मग एक साधन झालं ना माझ्या विचार प्रकटीकरणाचं की जाणून घेण्यासाठी. म्हणजे ऑप्शन 1 याचं उत्तर आहे. शेवटचा प्रश्न 10 बघणार आहोत आपण, 10वा. बाल केंद्रित शिक्षा. आता बाल केंद्रित कक्षा व हे जिसमें, आता बाल केंद्रित कक्षा काय असते या संबंधी आलेला प्रश्न. आता बाल केंद्रित कक्षामध्ये काय करावं लागतं हे पण समजून घ्या. अध्यापक केवळ पाठ्यपुस्तकों को ज्ञान के स्रोत उपयोग करताय. म्हणजे जर शिक्षक फक्त पाठ्यपुस्तकालाच महत्त्व देत असेल आणि त्यालाच ज्ञान, असं नाही ना. केवळ म्हटले बघा, केवळ पाठ्यपुस्तक नाही तर इतर साधनं पण महत्त्वाचे असतात. सामाजिक संवाद असेल, बरोबर आहे का नाही. आता समजा आपल्या पूर्वी आता ज्या हायस्कूलच्या शाळा किंवा झेडपीच्या शाळा, कोणी असे संगीतकार येतं किंवा काही
कथा कादंबरी सांगणारं येतं, आपण त्याला पण बोलवतो का नाही बाबा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा, पण फक्त पाठ्यपुस्तकाचा वापर करून चालेल का? अजिबात चालणार नाही. दुसरा ऑप्शन काय म्हटले, अध्यापक बच्चों को उनकी क्षमता आधार वर्गीकृत करता है. म्हणजे शिक्षक बाल केंद्रित शिक्षणामध्ये फक्त आधार क्षमता आधारित, म्हणजे तुला ज्याची आवड आहे ना वर्गीकृत कधी करतात का? वर्गीकृत म्हणजे ज्याला इंग्लिश येतं त्यांनी बाजूला बसा, मराठीवाले बाजूला बसा, हिंदीवाले. वर्गीकृत करण्यासाठी बाल केंद्रित शिक्षण असते. ऑप्शन 2 पण बाहेर झालं. तिसरं काय म्हटले, बच्चों को व्यवहार को निर्देश करने के लिए अध्यापक को पुरस्कार और दंड का प्रयोग करता है. म्हणजे मुलांना शिकवण्यासाठी अध्यापक दंड का नियंत्रण, दंड देणे म्हणजे शिक्षा देणे, पुरस्कार देणे अजिबात नाही. ज्या ठिकाणी शिक्षक दंड देत असेल, पुरस्कार देत असेल ते निगेटिव्ह असतं. कारण दंड दिल्याने काय होते, आता समजा मी 4 छड्या दिल्या तर माझ्या बाबतीत काही विद्यार्थी गैरसमज करतील, काही शिक्षक चांगले नाही, मी किती तुमच्यासाठी मेहनत करत असेल तरी ते उपयोगाचं नाही. आणि पुरस्कार देणं पण निगेटिव्ह असतं. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं हा व्हिडिओ बघा, दररोज तुम्हाला 50 रुपये भेटतील, पण मी समजा 10 दिवस पैसे दिले, तुम्ही दररोज व्हिडिओची वाट बघणार का? नाही बाबा सरांनी व्हिडिओ टाकल्यावर 50 रुपये भेटतात मला, पण मी ज्या दिवशी जाहीर केलं का आता माझ्याकडे 50 रुपये नाही आहेत, मी देणार नाही, तुम्ही व्हिडिओ बघणार का? मग अजिबात नाही. म्हणून पुरस्कार देऊ नये. पुरस्कार देऊ नये का देऊ नये? कारण विद्यार्थी अवलंबून राहतात, आणि जर पुरस्कार देणं बंद केलं त्यापेक्षा प्रोत्साहन द्या, पुरस्कार देऊ नका. ऑप्शन 4 काय म्हणताय, अध्यापक लचीला है और प्रत्येक बच्चों की व्यक्तिगत आवश्यकता को पूरा करता है. म्हणजे बाल केंद्रित शिक्षण काय असतं, बाल केंद्रित शिक्षणामध्ये अध्यापक काय लचीला पाहिजे. लचीला पाहिजे म्हणजे काय? तुम्हाला मराठीमध्ये नाही समजत ना, मग हिंदीमध्ये सांगतो, इंग्रजीमध्ये नाही समजत ना, मराठीमध्ये सांगतो. म्हणजे अध्यापक काय पाहिजे, लचीला पाहिजे, आणि व्यक्तिगत आवश्यकता को पूरा करता है म्हणजे गरजेनुसार. आता माझ्याकडे जर दृष्टिबाधित विद्यार्थी आलेला आहे, त्याला दिसत नाही, मी त्याला सांगू शकतो का फळ्यावरचं वाच, तर मी त्याला वाचून मौखिक सांगेल. एखादा श्रवणबाधित म्हणजे त्याला ऐकू येत नाही तर मग मी त्याला व्हिडिओ लावून देईल, त्या व्हिडिओच्या सहाय्याने समजेल. म्हणजे अध्यापक बाल केंद्रित शिक्षणामध्ये कसा पाहिजे, अध्यापक लचीला है और प्रत्येक बच्चे की व्यक्तिगत आवश्यकता को पूरा करता है. हे बॅच जॉईंट करा. बॅच जॉईंट केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. बॅच जॉईंट करण्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे 74 98 99 34 आणि 66. या नंबरवर कॉन्टॅक्ट करून बॅच जॉईंट करा. सगळे टॉपिक वाईज व्हिडिओ तुम्हाला मिळतील. सगळ्या नोट्स मराठीमध्ये सगळं काही उपलब्ध आहेत. लाईक करा आणि सबस्क्राईब करा.